नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त असं गावरान पद्धतीने टोमॅटोचं सूप म्हणजे सार। तर त्यासाठी इथं साहित्य मी घेतले बघा। इथं हे 3 टोमॅटो घेतले, ताजे मस्त लालच टोमॅटो आहेत, एकदम पिकलेले। इथं आपण थोडंसं जिरं घेतलंय, एक अर्धा चमचा इथं लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, थोडी चवीनुसार साखर पण घेतली, धना पावडर अर्धा चमचा घेतली, मीठ चवीनुसार घेतले, कढीपत्ता लागणार आहे आपल्याला। इथं हिरव्या मिरच्या 2 घेतल्यात, थोडा लसूण घेतलाय, आलं घेतलंय, इथं लवंग मिरी घेतली आहे, थोडंसं आपण हे गावरान तूप घेतलेलं आहे घरचं आणि थोडीशी कोथिंबीर। टोमॅटोची देठ काढून घेऊया आपण आणि ह्याला फक्त इथं अशामध्ये चिरा देऊ, म्हणजे जे जे करून आपलं टोमॅटोचं साल पटकन निघलं जाईल। इथं पाणी तापवलेलं आहे मी, त्यात टोमॅटो सोडून देते। अशाच पद्धतीने आता आपण हे 3 टोमॅटो मस्त मध्ये चिरा पाडून सोडून दिलेले आहेत। एक 5 मिनिटं फक्त ह्यांना आपण ह्या पाण्यात ठेवणार आहे। लवंग आणि मिरची पावडर करून घेऊया। जास्त बारीक नाही करायची, अशी दरदरीत करायची। आता इथं मी ही काढून घेतली आहे। जिरं घेते, एक अर्धा चमचा घेतला आहे आपण, ते पण मस्त असं कुटून घेऊया। जिरं पण आपले कुटून झालेत। आता इथं मिरची, आलं आणि लसूण हे मस्त असं जरा आपण काढून घेऊया। आता हे जास्त बारीक नाही करायचं, अशा पद्धतीनेच आपण करून घेतलंय। हे पण ठेवते इथं। आता टोमॅटो आपले इकडे छान शिजत आहेत। टोमॅटोची साल आता आपली निघायला लागलेली आहे। टोमॅटोची साल आपली निघत आलेली आहे बघा। आता आपण काढून घेऊया। अशा पद्धतीने पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे। त्यांना कट करून घेतले। तर आपण एक मिक्सरचं भांडे घेतले, मस्त सगळं टोमॅटो आपण इथं टाकून दिलं त्याच्यामध्ये। आता हे टोमॅटो मी मिक्सरवर आता इथं आपण टाकून घेतलेत, आता बारीक करून घेते। त्याची पूर्ण आपण आता पेस्ट करणार आहे। आता हे मिक्सरवरून आपण बारीक करून घेतलेत अशा पद्धतीने। आता आपण ही गाळणी घेणार आहे। आता हे मस्त आपण ह्या गाळणीने गाळून घेऊ, म्हणजे ह्यातलं बी वरच राहते, पूर्ण बी बघा ह्याच्यात राहिले। बघा पूर्ण बी ह्याच्यात राहिले, कारण बी जर टाकलं तर बी आपल्याला आपण जो सूप करणार आहे त्या टेस्टच लागतं, त्यामुळे हे घ्यायचं नाही आपण। ते ठेवली। आता ह्यात आपण छान असं साजूक तूप टाकून घेणार आहे। हे सूप मी गावाकडच्या पद्धतीने करते, ह्यात बटर वगैरे आपण टाकणार नाही आहे, अगदी तुपावरच बनवणार आहे। ह्याला लसूण आणि मिरची आणि आलं ह्या 3 गोष्टी ह्याच्यात कुठल्याच ह्या टाकून दिल्यात। लसूण चांगला लाल होऊ द्यायचा। त्यात टाकूया थोडासा हिंग, लसूण मस्त लाल झाला ते ह्यात टाकते मी कढीपत्ता।
थोडीशी हळद, थोडंसं आपण इथं लाल तिखट घेतले ते टाकते, थोडीशी इथं धना पावडर टाकते, आपण जिरे पावडर केली ती टाकूया थोडीशी, आणि थोडं इथं जे आपण लवंग मिरी बारीक केली ती टाकते. मस्त आता हे आपलं परतून झाले छान. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे टमॅटो जे उकडून घेतले त्याचा सार टाकतो. आता ह्याला छान आपण असं मस्त शिजून देणार आहे, कलर बदलेपर्यंत ह्याचा. त्यात कॉर्नफ्लावर वगैरे ह्याचा काही मी वापर करणार नाही अजिबात. ह्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया, थोडीशी साखर टाकूया, थोडंसं आंबट गोड छान लागेल हे. 1 चमचाभर साखर टाकली मी ह्याच्यामध्ये. आता ह्याला मस्त आपण शिजून देऊया. कलर खूप छान आला आहे बघा. ह्या जे बनवलं आहे आपण जे सूप त्याला खूप मस्त कलर आला, वास पण खूप सुंदर येते. तुपाची फोडणी असल्यामुळे एकदम छान वाटते ते. त्याची जरा टेस्ट बघते मी आता. मस्त झाले. ही वरून टाकूया आपण ह्याच्या. थोडीशी काळी मिरी ते टाकते. आता सूप आपलं रेडी झाले. थोडंसं आपण ह्यात आता पाणी ॲड करूया. जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही आहे. आता मस्त आहे आपलं टमॅटोचं सूप तयार झाले. जास्त मी पातळ केलेलं नाही आहे. गॅस बंद करते आता. वाढायला घेऊया आपण. अगदी गावाकडच्या पद्धतीने हे बनवलं आहे मी. आता ह्यात टाकू आपण थोडीशी कोथिंबीर. बट मी हे टमॅटोचं सूप तयार केले. अगदी गावरान पद्धतीने केलं. ह्यात ना कॉर्नफ्लावर नाही, काही नाही, बटर नाही. अगदी मस्त साजूक तुपात केलेलं हे सूप आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.